माझ्या मते ना, अंडा प्रेमींसाठी ह्यापेक्षा सोपी आणि ह्यापेक्षा चविष्ट कोणती डिश असूच शकत नाही. अंड्यापासून बनणारी एवढी सोपी आहे ना, ह्याचं नाव आहे हैदराबादी खगीना. नाव खूपच कॉम्प्लिकेटेड वाटतंय, पण डिश बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीसाठी तर त्या कष्टांच्या मानाने खूपच जबरदस्त चविष्ट आहे. खूपच कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही डिश बनते. आपल्याला फक्त स्लाइस केलेला कांदा किंवा उभा कट केलेला कांदा भरपूर प्रमाणात हवा आहे. इथे मी मोठमोठे जवळ-जवळ 3 कांदे घेतले होते. कांदा खूप मोठा असल्यामुळे मला 3च कांदे हवे होते आणि कांदा उभा कट करून फक्त 1 टेबलस्पून एवढं तेल कढईमध्ये गरम केलं. हा कांदा ह्यामध्ये ॲड केला. मीठ टाकून कांदा अगदी व्यवस्थित परतवून घेतला. म्हणजे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा. जर असा ब्राउनिश कलर ह्याला आला की मग ह्यामध्ये 1 टेबलस्पून एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आणि तीसुद्धा अगदी व्यवस्थित तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान परतवून घ्यायची. नंतर 1.5 टेबलस्पून एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडंसं साधं मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर आणि 1 छोटा चमचा होममेड गरम मसाला ॲड केला आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं, परतवून घेतलं. मसाले इथे जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं, परतवून घेतलं. नंतर यामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीरचं प्रमाण मला जरा जास्तच हवं असतं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ॲड करायचं आहे. कोथिंबीर ॲड करून सगळं काही पुन्हा छान परतवून घेतलं आणि नंतर हा कांदा व्यवस्थित पॅनच्या तळाला स्प्रेड करून घेतला आणि तुम्हाला हवे तेवढे अंडे ह्यामध्ये बघा फोडून असेच ॲड करायचे आहेत. एकदम मस्त बनते ही डिश. आता हे अंडे ॲड केल्यानंतर ह्याला आपण झाकण ठेवून निवांत शिजू देणार आहोत. मीडियम किंवा लो फ्लेमवर शिजवलं तरी चालू शकतं. झाकण ठेवून छान निवांत ही डिश मी बनवू दिली. जवळजवळ 10-15 मिनिट्स घेतात हे अंडे व्यवस्थित कुक होण्यासाठी आणि बघा नंतर वरून मस्त कोथिंबीर ॲड केली. सर्वांना ही डिश एवढी आवडली ना, मला तर विशेष वाटलं. खूपच कमी कष्टांमध्ये बनली, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनली, पण टेस्ट मात्र जबरदस्त बनली होती. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. थँक यू सो मच. बाय बाय.